तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव. सगळे मंत्र सगळे विधी आत्ता संपत आले होते. या छोट्याशा शहरापासून दूर असणाऱ्या कार्यालयात आमचा विवाह संपन्न झाला. तोही अवघ्या 5 माणसांच्या उपस्थितीत आणि साक्षीने. मी, नववधू वल्लरी, माझा नियोजित वर अवधूत रत्नदीप, त्याचा मित्र दिगंत, आजी मालविका रत्नदीप आणि आमच्या विवाहाचा सकल विधी संपन्न करणारे परचुरे गुरुजी. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मी मी लग्न करते, तेही अशा व्यक्तीशी जिच्यावर मी जगात सर्वाधिक प्रेम करते. मी चोरट्या नजरेने माझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या देखण्या पुरुषाकडे पाहत होते. हाच तो माझा स्वप्नातला राजकुमार. त्याचे राखाडे डोळे, त्याच्या सारखंच तुर्रमखान असणारं त्याचं ते धारदार नाक, त्याचे ते अजिबातच पुरुषी न भासणारे देखणे ओठ आणि सगळ्यात देखणं जर काय असेल त्याच्याकडे तर त्याच्या गालांवर पडणारी ती लांब खळी. आहा, मला किती आतुरता होती त्या खळीला एकदा तरी स्पर्श करण्याची. मी काय सांगू. आणि माझ्याबद्दल विचाराल तर मी म्हणजे या देखण्या राजबिंड्या रूपाच्या पुरुषापेक्षा एखाद्या छोट्या खारीसारखी दिसत होते. माझ्या स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. मी बघते ते स्वप्न तर नाही आहे ना. मी अखेर विधिवत माझ्या प्रियतमाशी लग्न केले. आम्हा 5 जणांशिवाय तो सगळा हॉल रिकामा होता. माझी नजर मालविका आजीच्या नजरेला मिळाली आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. मला त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसलं, ज्यात त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू मिसळले होते. त्या माझ्यावर अगदी सख्या नातीवर करावं तसं प्रेम करतात. माझ्या या आनंदाचं सगळं श्रेय त्यांनाच जातं. जर ही गोष्ट त्यांच्यासाठी नसती तर अवधूतसारख्या देखण्या पुरुषाने माझ्याशी लग्न कधीच केलं नसतं. सप्तपदी झाली, लाजा होम झाला, आता पाठवणे. अवधूतच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं की तो किती नाखुश होता या सगळ्या लग्न प्रकरणाने. ते मला माहीत होतं की तो माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही आणि त्यानं करूही नये. तसं बघायला गेलं तर तो माझा द्वेष करत होता आणि हे दुसरं कारण होतं मी त्याच्याशी लग्न करण्याचं. अचानक त्याची नजर माझ्याकडे गेली. त्याच्या नजरेत मला माझ्याबद्दलचा भरलेला द्वेष पूर्णपणे दिसून येत होता. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले, कारण मी त्याच्या त्या दाहक नजरेला नजर देऊच शकत नव्हते. तुम्हाला वाटत असेल की काय ही मूर्ख बाई आहे, अशा माणसाशी लग्न करते जो बदल्यात प्रेमही करत नाही. हा काय वेडेपणा आहे. खरं सांगायचं तर त्यानं माझ्यावर या लग्नासाठी कसलीही जबरदस्ती केली नाही. उलट मीच त्याच्यावर माझ्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणला होता. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला सांगू का, ही माझ्या बकेट लिस्ट अर्थात शेवटच्या इच्छांमधली एक इच्छा होती. कारण मी लवकरच मरणार आहे. हा आजार मला दर दिवशी क्षणाक्षणाने कणाकणाने मरणाच्या दारात ओढून नेत आहे. जेमतेम 3-1 वर्ष शिल्लक आहेत माझ्याकडे. आणि हेच कारण आहे की मला वाटतंय की त्याने माझ्या प्रेमाच्या बदल्यात माझ्यावर प्रेम करू नये. त्यानं माझा द्वेष करावा हेच त्याच्यासाठी उत्तम आहे. म्हणजे माझ्या जाण्यानं त्याला दुःख व्हायचं नाही. त्याला माझ्या या अशा परिस्थितीबाबत काहीच माहीत नाही आणि मीही त्याला यातलं काहीच सांगण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्या अपघातानंतर मालविका आजीचं माझ्यावर जरा जास्तच प्रेम बसलं होतं. तिनंच त्याला या लग्नासाठी बाध्य केलं. हे जे काही सगळं चालू होतं ते सगळं तो फक्त आणि फक्त मालविका आजीसाठी करत होता. दुसरीकडे सांगायचं झालं तर मी त्याच्या प्रेमात अखंड बुडाले होते. अगदी तेव्हापासून जेव्हापासून मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. मला इतरांसारखं मुळीच मरायचं नाही आहे. मला माझ्या आयुष्यातलं हे जे उरलेले शेवटचे काही क्षण आहेत ते सगळे अगदी आनंदाने जगायचे आहेत. मी 16 वर्षाची होते तेव्हा मला कळलं की मला हा आजार आहे आणि तेव्हापासूनच मी डायरी लिहायला सुरुवात केली, ज्यात मी माझ्या सगळ्या इच्छा आणि स्वप्नांविषयी सारं काही मांडून ठेवते. या सगळ्याला आता जवळजवळ 3 वर्ष झालीत. परचुरे गुरुजींनी आजींना सांगितलं की विवाह संपन्न झाला आहे. ते शब्द कानांवर पडले आणि मी झाकून घेतलेले माझे डोळे उघडे गेले. आता तो देखणा पुरुष माझा नवरा झाला होता आणि मी त्याची बायको. मी त्याच्या त्या आग ओकणाऱ्या डोळ्यांकडे पाहत छानसं हसले. आता तो काय करेल बरं. माझा हात धरून त्या सजवलेल्या गाडीत बसवण्यासाठी नेईल का मला. माझी नजर लाजेने जमिनीकडे वळली. मला माहीत आहे प्रिय पतिदेव, तुमचं माझ्यावर अजिबातच प्रेम नाही आहे आणि ते आपल्या दोघांसाठीही चांगलं आहे म्हणा. कारण मला माझ्या मागे माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या नवऱ्याला दुःखात सोडून मुळीच मरायचं नाही आहे. आपलं नातंच अतिशय सुयोग्य आहे.
जसं मला हवं अगदी तसं मी माझ्याच विचारात पार बुडून गेले होते आणि अचानक त्याने माझा हात घट्ट पकडला. मी झटक्यात वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर अगदी स्थिर होती, एखाद्या शिकाऱ्यानं सावजावर ठेवावी तशी. मी मात्र गर्तेत सापडलेल्या हरणीसारखी त्याच्याकडे पाहत होते. त्याने माझा घट्ट धरलेला हात आत्ता दुखायला लागला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझ्या या वेदनांची त्याला मात्र मुळीच जाणीव नव्हती. पण आता त्याविषयी विचार करून काहीच होणार नाहीये. गोष्टी आत्ता बदलण्याच्या पार गेल्या आहेत. मालविका आजींना फारच आनंद झाला होता. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्यामध्ये मला स्पष्ट दिसत. आम्ही दोघेही त्यांच्या पाया पडायला वाकलो. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला आम्हा दोघांना. मला कधीकधी त्यांच्यासाठी फार वाईट वाटायचं. एकतर त्यांचं वय झालं होतं आणि त्यांची तब्येत ही म्हणावी तशी ठीक राहत नव्हती. शिवाय त्या काही अवधूतसोबत राहत नव्हत्या. त्यांचं छोटंसं बंगलीवजा घर शहराच्या बाहेर होतं. त्या म्हणाल्या होत्या मला की आता मला सगळ्यातून हळूहळू माझं मन काढून घ्यायला हवं. दोन्हीही पोरं चांगली कमवत आहेत. आपला घरचा व्यवसाय उत्तम सांभाळतायत. आता तर अवधूत आणि तुझं लग्नही होणार आहे. तर मी या सगळ्या संसारातून किती गुरफटून राहू. मी आपले माझ्या वानप्रस्थाश्रमात बरी आहे आणि तिथं कशाची कमी आहे. मदतीला नोकर चाकर आहेत. काळजी घ्यायला नर्स ठेवलेली आहे. वेळ घालवण्यासाठी बंगल्याच्या भोवती छानशी बाग आहे. शिवाय तुम्ही मला आठवड्यातून एकदा भेटायला तरी येताच की. हाताजवळ फोन, गाडीसारख्या सगळ्या सुविधा आहेत. मी बरी आहे माझ्या घरात. तुम्हा तरुण मुलांच्या संसारात मी कशासाठी मध्ये मध्ये करायचं. त्यांचे हे सगळे विचार ऐकले की मला फारच अपराध्यासारखं वाटायचं. कारण मी त्यांनाही माझ्या या आजाराविषयी काही सांगितलं नव्हतं. हे लग्न म्हणजे अवधूतनं आजीच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या आनंद आणि सुखासाठी केलेला एक प्रकारचा सौदाच होता. मला आनंदानं मिठीत घेत आजी म्हणाल्या, खरंच वल्लरी, मी तुला सांगू शकत नाही की मी आज किती खुश आहे. मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की माझ्या आईच्या कुशीतही मला अशीच ऊब मिळाली असती. पण माझ्या दुर्दैवानं मला तिला बघताही आलं नाही. माझे पालक माझ्या आयुष्याचा भागच नव्हते. कारण मी अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाले होते आणि मला त्यांची दुसरशीही छबी आठवत नाही आहे. आजींना भेटल्यापासून क्षणापासून आजींनी मला अगदी स्वतःच्या घरच्या माणसासारखं वागवलं. मी मनातच त्यांचे फार आभार मानले. काय दिलं नव्हतं गेल्या काही महिन्यात त्यांनी मला. घर, माझं म्हणता येईल असं कुटुंब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं प्रेम त्यांनी माझ्या झोळीत टाकलं होतं. अभिनंदन वल्लरी, आत्ता तू माझी वहिनी झालीस. दिगंतच्या चेहऱ्यावर छानसं हसू विलसत होतं. दिगंत अवधूतचा उजवा हात आणि अत्यंत विश्वासू जवळचा मित्र होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो अवधूतचा चुलत भाऊ होता. मी त्याच्याकडे पाहून छानसं हसले. धन्यवाद दिगंत. हा, बस झाल्या गप्पा. अवधूतच्या त्या खर्जातल्या आवाजानं सगळं वातावरण शांत आणि तणावाचं झालं. अवधूतनं कोऱ्या नजरेने त्याच्याकडे बघत त्याला सांगितलं, दिगंत, आजीला तिच्या बंगलीवर नेऊन सोड. अरे, मग तुम्ही आमच्यासोबत येत नाही आहात का? कुठे चाललाय तुम्ही? आजीने विचारलं. लग्न झाले आजी, ते साजरं नको का करायला? त्यानं अतिशय निर्लज्जपणे आजीला सांगितलं. हा आत्ता नक्की काय म्हणाला? तो तर माझा तिरस्कार करतो. लग्नाच्या आधी तो मला म्हणाला होता की उद्या लग्न झालं तरी मी तुला साधा स्पर्शही करणार नाही म्हणून. मी मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. मी तिथंच स्तंभासारखी उभी राहिली. मी नीट ऐकलं ना तो जे काही आजींना म्हणाला ते? की माझ्या ऐकण्यात काही चूक झाली? नाही, मी बरोबरच ऐकलं. कारण आजीच्या चेहऱ्यावर आत्ता एक खेळकर चावट हास्य आलेलं मला दिसलं होतं. त्यांनी माझा चेहरा ओंजळीत धरला आणि म्हणाला, वल्ला, माझ्या नातवाची काळजी घे हं. मी आता त्याला तुझ्या स्वाधीन केलं आहे. जसे आम्ही कार्यालयातून बाहेर पडलो, अवधूत स्वतःची गाडी चालवत त्याच्या बंगल्याशी आला. घरी पोचेपर्यंतचा सगळा वेळ गाडीत आम्ही दोघं आणि केवळ मौन होतं सोबतीला. माझ्यात त्याला काही विचारण्याची हिंमतच नव्हती. त्याला खरंच ते सगळं करायचं होतं जसं तो आजींना म्हणाला. धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. गाडी येऊन पोर्चमध्ये थांबली आणि त्याने मला हाताला धरून त्याच्या घरात आणलं. ना कसली सजावट, ना स्वागताची तयारी, ना कलशाची सिद्धता. हां, माझ्या वाट्याला हेच येणार होतं. विचार करत मी एक सुस्कारा सोडला. अवधूतच्या या घराविषयी मी नेहमीच आजीकडून ऐकलं होतं, पण कधी इथं येणं झालं नव्हतं. आज माझा इथे पहिल्यांदाच प्रवेश झाला होता. चल, मी तुला तुझी खोली दाखवतो.
तो अगदी पहिल्यांदाच बोलला लग्न झाल्यापासून माझ्याशी. खरं तर त्याचा आवाज छान होता, काहीसं मार्दव होतं त्यात आणि थोडंसं फुरशी हुकीमतपणा, पण तरीही मला तो हवासा वाटला. चला म्हणजे मगाशी तो आजीनं जे काही म्हणाला ते सगळं विनोदानेच म्हणालं तर. मला हातचं वाटलं. मी त्याच्या म्हणण्याला होकार दिला. आम्ही त्या जेवणाच्या खोलीला छोटासा वळसा घालून जिना चढून वर आलो. त्याने मला दुसऱ्या मजल्यावर असणारी माझी खोली दाखवली. त्यानं खोलीचं दार उघडलं आणि मी त्याच्या मागोमाग आत शिरले. खिडक्या बंद असल्यामुळे खोलीत बऱ्यापैकी अंधार होता. मी कुठे लाईटची बटणं दिसतायत का ते शोधण्याचा प्रयत्न करतच होते की दरवाजा धाडकन बंद झाल्याचा आवाज माझ्या कानांवर पडला. मी भीतीनं पटकन मागे वळले तर अवधूत तिथला मंद उजेडाचा रातदीप लावला होता. त्या मंद उजेडात आम्ही एकमेकांच्या अंधाऱ्या रूपरेषा कशाबशा पाहू शकत होतो. तो आत्ता माझ्याजवळ येत होता. माझं हृदय अक्षरशः रेल्वेच्या गतीनं धावत होतं. काय हवं होतं नक्की त्याला? काय करणार आहे तो अवधूत जेमतेम पुसटचं मी त्याचं नाव उच्चारू शकले असेल. तोच त्याने मला घट्ट पकडलं आणि पलंगावर जवळपास फेकलंच. आता तो माझ्यावर झुकला होता. काय काय करतोयस तू नक्की? मी मोठ्या मुश्किलीनं त्याला विचारलं. तू नीट ऐकलं नाहीस का मी आजीला काय सांगितलं ते? तुला हेच तर हवं होतं ना? तुझी सगळी धडपड माझ्या या पलंगापर्यंत पोचण्यासाठीच तर चालली होती ना? मग आता मी तेच करतोय जे तुला केव्हापासून हवं होतं. अवधूतनं अतिशय तुच्छतेनं मला उत्तर दिलं. मला माहीत आहे की त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण म्हणून तो मला सतत जाणवून देणार राहणार आहे का? त्याला विचारणारच माझ्या हृदयात कळ उठली. पण ठीक आहे, हेही छानच आहे. तसेही मला प्रेम करणारा नवरा नकोच होता मला. त्याला माझी परिस्थिती कळल्यानंतर त्रास होईल. माझ्या डोळ्यातून पाण्याचे काही थेंब ओघळले. अवधूत, मला थोबाड बंद कर तुझं. मला काही ऐकायचं नाही. माझे हात माझ्या डोक्याच्या वर ताणून घट्ट धरत तो माझ्यावर खेकसला. त्याने हळूच त्याच्या खिशातून कसली तरी बाटली काढली. अंगठ्यानं तिचं बूच उघडलं आणि त्यातला द्रव माझ्या तोंडात ओतला. मला ठसका लागला कारण त्या द्रवाच्या कडवटपणानं माझं तोंडही कडू झालं होतं. अचानक मला सगळं गरगरल्यासारखं वाटू लागलं. समोरचं दृश्य धूसर होऊ लागलं. मला अतिशय मळमळल्यासारखं व्हायला लागलं. फारच काहीतरी विचित्र भावनांची माझ्या मनात चलबिचल सुरू झाली. सूर्याच्या प्रकाशाची तिरीप जेव्हा खिडकीतून डोळ्यावर आली, मी डोळे किलकिले करत जागा झालो. पलंगावर उठून बसलो आणि आधी घड्याळाकडे नजर टाकली. रोजच्या सारखेच आजही सकाळचे 6:30 वाजले होते. मी कितीही वाजता झोपलेलं असू देत, पण नेमक्या याच वेळेला रोज माझ्या शरीरातलं घड्याळ मला जागं करत असे. मी काल काय घडलं ते आठवून डोक्याला हात लावला. मी त्या दगाबाज मुलीशी लग्न केलं. कसं? का? मला कळतच नव्हतं की त्या मुलीने माझ्या आजीवर एवढी कसली जादू केली होती. नक्की जादू की एखादं जबरदस्त चेटूक. 6 महिन्यांपूर्वी ती चिटकीन मला अचानकच आमच्या घरात दिसली. मी देशाबाहेर गेलो होतो कंपनीच्या कामासाठी आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा मी तिला पाहिलं. ती जवळजवळ स्वतःचं घर असल्यासारखी माझ्या आजीसोबत राहत होती. माझी आजी एकटीच राहायची. तिथे एकटं राहण्याला वानप्रस्थाश्रम म्हणते. ती अतिशय दयाळू बाई आहे आणि तिच्या अशा या दयाळू स्वभावाचाच या लफडेबाज बाईनं फायदा घेतला. तिनं माझ्या आजीच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आणि मला तिच्याशी लग्न करायला भाग पाडलं. मला तिच्यासारखी लालची बाई माझ्या आयुष्यात अजिबात नको होती. अशा लोकांची मी अतिशय घृणा करतो. माझीही प्रियसी होती, तेही अगदी चांगल्या घरातली मुलगी. पण का कुणास ठाऊक आजी तिला माझी बायको म्हणून स्वीकारायला तयारच नव्हती. तिच्याऐवजी ती ह्या फसव्या बाईची बाजू घ्यायची. मी जसजसा माझ्या त्या लग्नाबद्दल विचार करत होतो, माझ्या डोक्यात रागाचा भडका उडत होता. तरी मी तिला काल लग्नाच्या पहिल्याच रात्री दाखवून दिलं की ती माझ्यासाठी काय आहे ते. चांगली शिक्षा केली तिला. त्या विचारासरशी मी उठलो. बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हबका मारून आलो. आता मला जरा ताजंतवानं वाटत होतं. मग मी माझे रोजचे व्यायामाचे कपडे चढवले आणि घरातच असलेल्या माझ्या जिममध्ये निघालो. मी त्या 1.5 दमडीच्या बाईच्या खोलीसमोरून जात असतानाच वाधवानी काकू, आमच्या घराच्या स्वयंपाकीण आणि मदतनीस तिच्या खोलीतून बाहेर पडल्या. त्यांच्या हातात पांढरी बेडशीट होती. ती जागोजाग रक्ताने माखली होती. नक्की झाले तरी काय?
काकूंची नजर जशी माझ्यावर पडली त्या किंचित हसून मला म्हणाल्या, राम राम दादा. त्या आमच्या घरात माझ्या जन्माच्या आधीपासून काम करत होत्या. माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझी देखभाल त्यांनीच केली. ती मध्यम वयाची बाई माझी खूप काळजी करत असे. त्यांच्या हातातले ते रक्तानं माखलेले कपडे मला त्रास देऊ लागले. ती तिची पहिलीच रात्र होती का? माझ्या मनात येऊन गेलं, आपण हा विचार काल का नाही केला? बरं, आत्ता माझ्या लक्षात आलं की त्या बेडशीटसोबत त्यांच्या हातात तिची कालची लग्नाची साडी देखील होती, जी मध्ये मध्ये फारच फाटली होती. त्या साडीचं डिझाईन फारच सुंदर होतं. तिनं कदाचित यावर खूप सारे पैसे खर्च केले असावेत. कसलीही उत्सुकता न दाखवता मी कोरड्या चेहऱ्यानं काकूंना विचारलं, काय झाले काकू? हे का? आपल्या हातात धरलेल्या त्या कपड्यांकडे पाहत त्या म्हणाल्या, फार काही नाही रे, अगदीच साधं आहे हे. पहिल्या रात्री हे असं काहीतरी व्हायचंच म्हणा. शी, पहिली रात्र? कसली पहिली रात्र? ती सुद्धा या फसव्या बाईशी? कशी काय होऊ शकते? मला तर खात्रीच आहे हिची ही अजिबातच पहिली वेळ नसणार आहे. आणि माझ्या या खात्रीचा सोडा, तिनं तर ही गोष्ट माझ्यासमोर लग्नाच्या आधीच निर्लज्जपणे बोलून दाखवली होती. मग हे एवढे रक्ताचे डाग कसे पडले बेडशीटवर? मी तिच्याबद्दल काहीच चुकीची समजूत तर करून घेत नाही आहे ना? ही तिची खरंच पहिली वेळ तर नाही आहे ना? माझ्या कानात तिच्या काल रात्रीच्या वेदनाने ओथंबलेल्या दबल्या आवाजातल्या किंचाळ्या घुमत होत्या आणि नजरेसमोर तिचा निष्पाप अश्रू भरला चेहरा तरळत होता. ती मुलगी, मी तिचा फारच विचार करत होतो. काय बोलावं ते मला कळत नव्हतं. कदाचित ती माझ्या मनाशी खेळ खेळते किंवा काहीतरी युक्त्या वापरते, पण काहीतरी करते हे नक्की आहे. आत्ता या वेळेला तिचा नेमका काय हेतू आहे? माझी सहानुभूती मिळवायची का तिला? माझी नजर अजूनही त्या कपड्यांवरून हटत नव्हती. नक्की तिला असे कितीसे पैसे हवेत आहेत? अवधूत बाळा, तिची काळजी नको करू, ती बरी आहे आणि आंघोळीला गेले. काकू पुन्हा मला म्हणाल्या, इथे मी तिच्याबद्दल ती कशी आहे आणि काय करते याची चिंता करतोय आणि ही बाई आरामात आंघोळ करते. छा, मला मुळीच काळजी नाही आहे तिची. झक मारत गेली ती. असे नका ती तिची पहिली वेळ. तिने स्वतःच्या हाताने स्वतःसाठी हा खड्डा खणला होता आणि आत्ता ती त्यात पडले तर पडे नका. मला काय गरज पडली तिची काळजी करण्याची? असंच व्हायला हवंय. तिच्यासारख्या बाईबरोबर या जगात जेवढ्या म्हणून वेदना आहेत ना, देवकृपेने त्या सगळ्या तिच्या वाट्याला आल्या पाहिजेत. मी वेगानं तिथून जिमकडे निघून गेलो. आत्ता ह्या घडीला माझ्यासाठी ही सगळ्यात योग्य जागा आहे. मी स्वतःवरच नाराज झालो होतो. ती मुलगी जी नुकती कुठं बाईपणात प्रवेश करत होती, जिला कुठं 19ावं लागलं होतं, ती माझ्या आयुष्याशी न जाणो कसले खेळ खेळते. मी अवधूत सारंगराव रत्नदीप. माझ्या व्यावसायिक जगात लोक माझं नुसतं नाव ऐकूनही थरकापायचे. कुणीही माझ्याबरोबर कसलेही गेम खेळण्याची हिंमत दाखवत नव्हते. पण आजीनं मात्र मला या कुठल्या तरी खोड्यात अडकवले. वल्लरी, लक्षात ठेव, तुला या सगळ्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तुझे ते मोठाले डोळे मला अजिबातच भुलवू शकत नाहीत. तुला मी दुःखाची मजा चाखायला लावणारच आहे. माझ्याशी लग्न केलंस याची तुला दर दिवसागणी किंमत मोजायला लावणार आहे मी. चेटकीन कुठली. मी तुझ्या या सगळ्या चुटकाचा एक दिवस पर्दाफाश करणारच आहे. तुझी जी किंमत माझ्या आजीच्या नजरेत आहे ना, मी ती सगळी धुळीला मिळवणार आहे. तुला मी थोडं थोडं करत रोज जीवे मारणार आहे. जोवर तुझ्या मनाच्या भावनांच्या पार पार चिंध्या होऊन जात नाहीत तोवर. मी हातातलं वजन दणकन खाली आपटलं. पण मला अजूनही कळत नव्हतं की बेडशीटवर एवढे रक्ताचे डाग कसे आणि का होते ते. असू दे, जे काही तू चालवलं आहेस ना, ते काही असू देत, पण मी त्याच्यापुढे अजिबातच वागणार नाही आहे. माझा रोजच्या शिरसस्त्याप्रमाणे व्यायाम झाल्यावर मी माझ्या खोलीत परत आलो. आता घड्याळात 7:45 वाजले होते. अगदी वेळेत सगळं चाललंय आपलं, मी स्वतःशीच म्हणालो. मी दार उघडून आत येऊन बाथरूमकडे जातच होतो. इतक्यात एक छानशी गुणगुण माझ्या कानावर पडली आणि माझे पाय जागेवर थबकले. अरे, काय चाललंय नक्की? ही बया माझ्या खोलीत काय करते? तिला इथं येण्याची परवानगी दिलीच कुणी मुळात? माझा सगळा राग माझ्या डोळ्यात उतरला आणि जळजळीत नजरेने मी तिच्याकडे पाहिलं. जसा तिनं माझ्या पावलांचा आवाज ऐकला, ती पटकन मागे वळली. तिनं तिच्या हातात ग्रे रंगाचा सूट, ज्याची मॅच होणारी ट्राउझर, ऑफ व्हाईट रंगाचा शर्ट आणि वाईन कलरचा ट्राय धरला होता. हे सगळं घेऊन नक्की काय करते ती?
मी रागाने खसकन तिचा हात धरून ओढला आणि विचारलं, तुला इथं येण्याची परवानगी कोणी दिली? तिची नजर माझ्या उघड्या अंगावरून फिरली. मध्येच ती कुठेतरी थांबली आणि मग माझ्या नजरेत नजर मिसळून ती म्हणाली, सुप्रभात देवा. सोबतच एक छानसं दिलखेचक हसू तिच्या ओठावर पसरलं. काय मूर्खपणा चाललाय हिचा, काय तर म्हणी देवा. आणि या अशा असण्यानं काय होणार आहे म्हणावं. आता आणखी काय हवं झालंय? काहीच नाही आहे देवा. मी तर फक्त इथे तुमच्या ऑफिसला जाण्याची तयारी करत आहे. ती अतिशय निष्पापपणे माझ्याकडे या मोठ्याल्या डोळ्याने रोखून पाहत म्हणाली, मी तिचा तिरस्कार करतो. काही गरज नाही तिने माझ्यासाठी हे असलं काही करण्याची. कोण समजते ती स्वतःला. तिच्या जागेवर आता इथे खरं तर लीला असायला हवी होती. मी रागाने अक्षरशः बेभान झालो. तिच्या हातावरची माझी पकड मी आणखी घट्ट केली. तशी ती वेदनेनं कळवळली, मला तुझ्या असल्या कुठल्याही कामाची गरज नाही आहे, कळलं का तुला? मी तिच्यावर खेकसलो. कधीही दिवसाची सुरुवात हसण्याने करावी देवा, म्हणजे सगळा दिवस कसा छान जातो. ती तितक्याच शांतपणे म्हणाली, बंद कर तुझं ही भिकारडं तोंड. मी मगापेक्षाही जास्त जोरात तिच्यावर खेकसलो. हे असंच माझी आजीही नेहमी म्हणत असते. हिची हिंमत कशी झाली तिच्यासारखं बोलायची. मी तिचा हात सोडून देऊन बाथरूमकडे वळलो आणि म्हणालो, आधी बाहेर चालती हो माझ्या खोलीतून. काही सेकंदासाठी एक विचित्र शांतता सगळीकडे पसरली होती. मी हळूच मान तिरकी करून पाहिलं तर तिने मुकाट्याने सगळ्या वस्तू नीट जागेवर ठेवल्या आणि ती ताठ उभी राहिली. पण मला तिचा चेहरा काही दिसत नव्हता. ती तिचे पाण्याने भरलेले डोळे तर माझ्यापासून लपवत नव्हती ना. कदाचित हा ही तिच्या नाटकाचा एक भाग असेल. माझी सहानुभूती मिळवण्यासाठी काय सांगावं. मग ती तशीच चेहरा लपवत माझ्या खोलीतून निघून गेली. मला प्रचंड राग आला होता. अजून पुरता एक दिवसही झाला नव्हता, तोच ही बाया माझ्या रागाला खतपाणी घालायला लागली होती. हे असं काहीतरी करून तिच्या नावानं आणखी काही वेळ बोटं मोडून झाल्यावर मी बाथरूममध्ये गेलो आणि छान थंडगार पाण्याने कावळी आंघोळ आटपून घेतली. माझ्या कपाटात कपड्यासाठी डोकावण्याआधी पुन्हा एकदा माझी नजर तिनं पलंगावर नीटपणे लावून ठेवलेल्या त्या कपड्यांकडे गेली. काही म्हणा, पण त्या बकवास बाईची कपड्यांची चॉईस चांगली आहे. मी एकदा घड्याळाकडे नजर टाकली. 8 केव्हाचेच वाजून गेले होते. हातात आत्ता फारसा वेळ उरला नव्हता. मी ते पलंगावर ठेवलेले कपडे अंगावर चढवले आणि ओल्या केसातून कंगवा फिरवला. धावतच खाली नाश्त्यासाठी आलो. आशा करत होतो की काकूनी काहीतरी चांगलं नाश्त्यासाठी बनवलेलं असू दे, ज्यामुळे माझा हा खराब झालेला मूड चांगला होईल. पण माझे पाय पुन्हा एकदा ते सुमधुर गुणगुण ऐकून थबकले. आता इथे ही बाई काय करते? तिची माझ्यावर नजर पडताच ती तिचं ते जीव घेणं हसू ओठावर आणत म्हणाली, या देवा, तुम्ही अगदीच वेळेत आला आहात. बघा बरं मी तुमच्यासाठी काय बनवलं आहे ते. असं म्हणतच तिनं माझ्यासमोर गोवन इंग्लिश पद्धतीनं बनवलेल्या नाश्त्याची प्लेट ठेवली. ती प्लेट बीन्स उकडून मसाले भरलेली अंडी, ब्रेड बटर, रोस्टेड चिकन यांनी छान सजवलेली होती. ती पुन्हा एकदा स्वयंपाकघरात गेली आणि तिनं आणखी काही भांड्यांमध्ये जास्तीचे तेच पदार्थ भरून आणून टेबलवर ठेवले. हिच्या प्रत्येक कृतीमागे हिला काय हवं असतं तेच मला कळत नाही. आता काय हवं असेल देवालाच माहीत. पण हे सगळं ती का करते? थोड्या वेळाने ती फ्रीजकडे गेली आणि आतून ज्यूसचा कॅन घेऊन आली आणि तिनं तो ग्लासात ओतला. मी तिचा हात पकडला आणि विचारलं, हे सगळं तू पैशासाठी करतेस, बरोबर आहे ना? किती हवेत? आधी तिला माझ्या त्या विचारण्यानं आश्चर्य वाटल्यासारखं वाटलं. पण अगदी पापणी लवते न लवते तोच तिनं तिच्या खऱ्या भावना कुठंतरी खोलवर दडवून टाकल्या. सांगा ना किती हवेत ते? मी मोठ्याने म्हणालो. ती जरी माझ्याकडेच बघत होती तरी तिचे डोळे खाली होते. जे तिनं उचलून माझ्याकडे नीट पाहिलं. तिनं अचानकच तिचा डावा हात माझ्या गालांवरून अतिशय हळुवारपणे फिरवला. जागं बाई, मला तुझे हे असले चाळे अजिबातच आवडत नाहीयेत. पुन्हा एकदा तिचं ते निष्पाप जीव घेणं हसू तिच्या ओठांवर पसरलं. कुणीही तिच्या त्या हसण्याला अगदी सहज फसू शकतो, पण मी नाही. मला बरोबर माहीत आहे की तू नक्की कोण आहेस ते. हां, हे सगळं पैशासाठीच तर चाललं आहे, पण आत्ता नाही. मी जेव्हा लागतील तेव्हा नक्की सांगेन किती लागणार ते. शेवटी एकदा तिच्या तोंडून खरं बाहेर पडलं. बघा, मी म्हणालो होतो ना तुम्हाला, ती फक्त एक लालची बाई आहे, दुसरं काहीही नाही.
तिला समाजात फक्त तिची पत वाढवायची आहे. नाही, माझ्या आजीला तर असल्या कसल्या गोष्टीचा अनुभवच नाही आहे. बिचारी माझी आजी. मी तिचा धरलेला हात सोडून दिला. मला ते सगळं असह्य झालं होतं. कदाचित मलाच कुठेतरी वाटत होतं की तिने हे सगळं पैशासाठी करते असं म्हणू नये का कोणास ठाऊक, पण मी ही असली काहीतरी अपेक्षा तिच्याकडून का करत होतो असं काही का असेना, पण तिनं तिचं खरे रंग तर मला दाखवले होते. ती जशी मला प्रेमाने देवा अशी हाक मारत होती त्याचा मला फारच राग येत होता. तिच्या त्या निष्पाप हसण्याचा एवढंच काय, तर मला तिच्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा राग येत होता. वल्लरी बदामी, तुला भोगावं लागेल सगळं. पुढील भाग लवकरच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.